Hello student, good morning. Today we are going to learn mathematics 8th standard 8वीला मॅथ सर्व प्रकारचे एरिया क्षेत्रफळ. मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू काय असतं त्रिकोणाला हाईट आणि बेस हाईट. मग उदाहरणार्थ आपल्याला दिलंय 1/2 बेस किती दिलाय 8 सेंटीमीटर, हाईट किती दिली 4 सेंटीमीटर. चला करा. हे अतिसंक्षिप्त रूप द्यायचं. टेबल येतात ना, बे कबे बे चौक 8 आणि मग किती 4 गुणिले 4 किती आलं उत्तर 16. हे सेंटीमीटर मध्ये कशामध्ये मग सेंटीमीटर वर्ग. मग खाली लिहायचं एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 16 सेंटीमीटर वर्ग. हे आलं उत्तर. समजलं. आता दुसरं बघूया. कोणता घ्यायचं? एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल घेऊ. एरिया ऑफ रेक्टँगल रेक्टँगल म्हणजे आहेत. काय होईल आयताचं क्षेत्रफळ? विड्थ म्हणजे रुंदी आणि एल म्हणजे लांबी. क्षेत्रफळ विड्थ किती दिली 6, लांबी किती दिली 9. किती आला गुणाकार 9 6 आर 54 स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. हे झालं उत्तर. कळलं. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 54 सेंटीमीटर स्क्वेअर. कळलं. आता दुसरं घेऊ. एरिया ऑफ कसलं घ्यायचं? एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर. स्क्वेअर माहिती ना? स्क्वेअर म्हणजे काय? चौरस. बाजूचा वर्ग. किती दिली बाजू 8 सेंटीमीटर आहे. किती आहे 8. मग काय क्षेत्रफळ आहे? बाजूचा वर्ग 8चा वर्ग. 8चा वर्ग किती येतो 64 सेंटीमीटर वर्ग. हे झालं क्षेत्रफळ. कशाचं? एरिया ऑफ द स्क्वेअर. चौरसाचं क्षेत्रफळ किती आलं 64 सेंटीमीटर वर्ग. कळलं. आता पुढचं घेऊया. कोणतं घ्यायचं आता? एरिया ऑफ पॅरेललोग्राम. एरिया ऑफ पॅरेललोग्राम. समांतरभुज चौकोन म्हणजेच काय? बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. याची बेस किती दिलाय तुम्हाला? बेस दिलाय 7 सेंटीमीटर. हाईट दिली 4 सेंटीमीटर. मग मल्टिप्लाय करायचं. 7 गुणिले किती 4 किती आलं उत्तर 28 सेंटीमीटर वर्ग. हे झालं समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ 28 सेंटीमीटर वर्ग. दुसरं आता काय घ्यायचं? रॉम्बस. एरिया ऑफ द रॉम्बस. एरिया ऑफ रॉम्बस. एरिया ऑफ रॉम्बस काय सूत्र आहे? D1 मल्टिप्लाइड बाय D2 छेद 2.
D1 आणि D2 काय आहेत? त्याचे डायगोनल आहे D1 D2. तर D1 किती दिलाय? 9. D2 किती दिलाय? 10. काय होईल मग क्षेत्रफळ? 9 मल्टिप्लाइड बाय 10 अपॉन 2. दोनाने भाग द्या. 1/5 are 10. 9 5 are 45 सेंटीमीटर स्क्वेअर. हे रॉम्बसचा एरिया ऑफ द रॉम्बस किती आला? 45 सेंटीमीटर स्क्वेअर. नंतर आता शेवटचं लिहिलं. ओके. एरिया ऑफ ट्रॅपेझॉइड. एरिया ऑफ ट्रॅपेझॉइड काय? 1/2. ही समांतर बाजूंची बेरीज आहे A प्लस B इंटू H. म्हणजे काय असतं? असा समलंब चौकोन असतो का नाही? हा समलंब चौकोन, या समांतर बाजू आहे A आणि B, आणि इथं हाईट आहे ही H. म्हणून 1/2 A प्लस B इंटू H. A किती दिलाय? A दिलाय 7. हा दिलाय 12. हाईट दिली 6. हाईट किती दिली? 6. मग काय होईल? 1/2. A किती दिलाय? 7. इथं कंसात घ्या. B किती दिलाय? 12. H किती? हाईट 6. दोनाने भाग द्या. बेत्रिक 6. 12 साती किती? 12 7 are 84 मल्टिप्लाइड बाय 3. बरोबर की नाही? मग काय? 3 चौक 12 1 3 8 24 आणि 25 सेंटीमीटर स्क्वेअर. हे झालं एरिया ऑफ ट्रॅपेझॉइड, म्हणजे समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ. कळलं? ओके, थँक्यू. चला लवकर अभ्यास करा.